आजच मी वर्तमानपत्रात वाचलं, पालकमंत्र्यांचं शहराकडे लक्ष नाही आणि त्यामध्ये 100 कोटी रस्त्याचं आणि या घनकचऱ्याचा विषय दिलेला आहे आणि पालकमंत्र्यावर त्यांनी आरोप केलेले आहेत. आता मी मंत्री झालो 2 जुलै 2023 ला, पालकमंत्री झालो 7 ऑक्टोबर 2023 ला. 7 ऑक्टोबर 7 नोव्हेंबर 1 महिना, 7 नोव्हेंबर 7 डिसेंबर 2 महिने आणि आज किती 16, हे 2 महिने आणि 9 दिवस झालेले आहेत मला पालकमंत्री होऊन. 2 महिने 9 दिवस. आता त्यामध्ये काय काय कामं केली आपण महिन्याला पहिल्या आठवड्यातल्या सोमवारी आपण जनता दरबार घेतो. कोल्हापूर शहरातले शेकडो लोक त्यांच्या बांधकामाच्या परवानगी असतील, त्यांच्या शहर अभियंत्याकडे काम असेल, व्यक्तिगत त्यांचे EDDP कडे काम असतील, या आयुक्तांनी दोन्ही आपले ॲडिशनल आयुक्त तिथं हजर असतात. तो सोडण्याचा आपण प्रयत्न करतो 2 महिने 7 दिवसात. त्यानंतर जे 40-50 कोटी अजितदादा पवारांनी वित्तमंत्री असताना आई अंबाबाईच्या तीर्थक्षेत्र आराखड्याचे दिले होते, त्यातले 10 कोटी अर्थसंकल्पित झाले होते. मी परवाच्या पौर्णिमेला 40 कोटीची दादाची तरतूद केली आणि 40 कोटी आणि थेट पाईपलाईन योगायोग असा की मी पालकमंत्री झाल्यावर ते पाणी यावं आणि मला वाटते ते माझा काही पायगुण असं म्हणणार नाही, परंतु हो आता काय आता मी पालकमंत्री असताना पाणी आलं त्यामुळे हे शुभ आणि लक्षण असं पालन हरकत नाही. म्हणजे आता त्यावेळेला मी ज्यावेळी महानगरपालिकेत बैठक घेतली होती आढावा, त्यावेळेला मी स्पष्टपणाने आयुक्तांना सांगितलं होतं. आता आयुक्त ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे की कलेक्टर व्हायला इंटरेस्ट आहे मला माहिती नाही. तर आता कलेक्टर काय ते पुन्हा होणार नाही, कारण 4-5 होते सिंधुदुर्गात होत्या. आता याच्यामध्ये 100 कोटीचं टेंडर रस्ता झालेला आहे, काय काम चालू झालं नाही आणि आज काहीतरी कमिशन घ्यायचं आहे म्हणून थांबलंय, अशी बातमी माझ्या नावावर आहे. 800 इकडे तिकडे बघू नका. आणि मी सांगितलं दिवाळीपूर्वी की हे रस्त्याचे खड्डे मुजवा, ज्याला कॉन्ट्रॅक्ट तुम्ही दिले त्याला, आणि खड्डा ठेवू नका. त्यानंतर दुसरं मी सांगितलं होतं हा झूम प्रकल्प याची सुद्धा काहीतरी टेंडर झालं, अजून वर काढू दिलं नाही. मॅडम तुम्हाला 4 वेळा मी फोन सांगितलं नाही, पण कुठे काय काम चालू झालं नाही. हे पद्धत बरोबर नाही ना. हे ताबड तुम्ही ना 4 दिवसाच्या 8 दिवसात काम चालू झालं पाहिजे, नाही तर 800 बदला. तो ग्रामविकास आहे, तो काय तुझ्या नगरपालिकेचा नाही, जरा मीच घाटायचं म्हणजे बरोबर नाही. नाही लोक टीका करतायत, वर्तमानमध्ये बातम्या येत आहेत आणि पालकमंत्र्यांच्या नावाने आरोप होत आहेत का ना संबंध, ना आमचा संबंध ना काय वाढलं. तर तुम्ही सडक हसू नका पाण्याकडे आल्या म्हणून. तर माझं म्हणणं काय की ही कामं पैसे मंजूर आहेत, शासनाने दिलेले आहेत आणि आपली कामच होत नाहीत. म्हणजे लोकांनी किती दिवस, आता मला अण्णा बराने म्हणाला साहेब ऑर्थोपेडिकचे 2 दवाखाने काढा, कॅन्सर सेंटर म्हणजे काय रे हाडावरची खिडकी व्हायला आता येत आहे म्हणाला. म्हणजे हे सुद्धा बरोबर नाही ना. तर माझं मत आहे, मी आयुक्त मॅडमला सांगितलं तात्काळ हे जे पेंडिंग प्रश्न असतील ते आपण काढा आणि आता थेट पाईपलाईन की रोज पाणी चालू. किती लोकांनी शेती करायची, की काय भानगड आहे. तुम्हाला जर मदत असेल कुठली टेक्निकल टीमची मदत घ्या, त्या कॉन्ट्रॅक्टरला त्याला सांगा काय जर पाणी रिफ्यूज झालं पाहिजे, प्यायला पाणी जर मिळालं असेल नागरिकाला तर नागरिक चांगलं कसं म्हणतील आम्हाला. शासनाला सुद्धा बदनामी झाली. वाटतं या तिन्ही गोष्टीत मॅडमने गांभीर्यपूर्वक सिरियसली लक्ष घालावं अशी सूचना मी या निमित्ताने करतो आणि या कार्यक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि बाकीचे राहिलेले तिन्ही STP प्लॅन लवकरात लवकर चालू होण्यासाठी पालकमंत्री म्हणून प्रयत्न करेल असं आश्वासन देतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. जय जय महाराष्ट्र. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.